आजचा गावाकडचा दुसरा दिवस आहे आणि मस्त पाणी वगैरे कामाच्या टायमिंगमध्ये आलेलं होतं. मग पटपट प्यायचं पाणी वगैरे भरून घेतलं आणि कपडे पण धुवून घेतले. मला पाणी असलं की काम करायला खूप बरं वाटतं आणि पटपट पण होतं काम. तोपर्यंत आईंनी इकडं भाकरी वगैरे केल्या होत्या आणि मग मला ओवायचं होतं आईंचं गळ्यातलं. तर आई ऑपरेशनला गेल्या होत्या डोळ्याच्या, तेव्हा आईंचं गळ्यातलं कट करून काढलं होतं डॉक्टरांनी, तिथं सिस्टरांनी वगैरे. तर त्यांचं काढून जायचं लक्षातच नाही आलं, त्यामुळेच त्यांनी मला सांगितलं होतं माझं गळ्यातलं तुटलं तर सुई दोरा वगैरे घेऊन ये येताना. मग मी घेऊन आले होते. तर मग ते ओवायचं होतं म्हणूनच मग इथं ओवायला घेतलं होतं, कारण त्यांनी गळ्यामध्ये वेगळीच पोत घातली होती, ते चांगलं दिसत नव्हतं. मग जेवण वगैरे केलं आधी आणि त्यानंतर बाबांनी सकाळी आंबे आणले होते, ते आंबे खाल्ले. आणि हे चोखायचे आंबे खायची मज्जाच वेगळी असते. आम्ही तर लहान असताना खूप खाल्लेले आहेत. तर परत घेतलं होतं आईंचं गळ्यातलं ओवायला. तर घेतल्या सकाळपासून मी ओवायला घेतल्यापासून 2-3 वेळेस ठेवला असन, परत घेतला असन. तर म्हटले आता घेतलंय तर आता कंप्लीट झाल्याशिवाय ठेवायचंच नाही, नाहीतर सारखं ठेवायचे घ्यायचे ठेवायचे घ्यायचे, काही ना काही कामच निघत असतात मध्ये मध्ये मुलांचं वगैरे, इकडं जा तिकडं जा, त्याच्यामुळं मग ते राहतच होतं. तर 2-3 वेळेस तर ठेवूनच दिलं होतं मी. तर आता म्हटलं आता घेतलंय तर आता कंप्लीट झाल्याशिवाय उठायचंच नाही. तर आई पण बसल्या होत्या माझ्यापाशी, तर झाल्यावर घालून बघितलं तर बरोबर झालं होतं. तर आजच्यासाठी एवढंच, बाय.